नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आज आपण एक असा युनिक बिझनेस पाहणार आहोत जो बिझनेस तुम्ही बहुतांश पाहिलेला नसेल। शेतीपूरक असणारा, शेतकऱ्यांशी रिलेटेड असणारा हा उद्योग सांगली जिल्ह्यातील पलूस या शहराच्या MIDC एरियामध्ये आहे आणि हा उद्योग आहे आलेपासून सुंठ बनवणे, म्हणजेच हा एक प्रक्रिया उद्योग आहे आणि हा उद्योग सुरू केला आहे पलूस तालुक्यातील बांबुर्डे गावच्या दत्तात्रय रामचंद्र शेटे या तरुणानं। आता आपल्या पाठीमागे उद्योग चालू आहे। पलीकडून अद्रक टाकली जाते या मशीन मध्ये, इथं अद्रक क्लीन होऊन बाहेर येते आणि ह्याची काही पुढची प्रोसेस आहे जी आपण दत्तात्रय सरकडून पाहणार आहोत। चला मग हा प्रक्रिया उद्योग कसा आहे आपण पाहूया। दत्ता सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। आपले जे प्रेक्षक आहेत शेतकरी, त्यांना परिचय सांगा तुमचा। नमस्ते, माझं नाव दत्तात्रय रामचंद्र शेटे, मुक्काम पोस्ट बांबवडे। मी आल्यापासून सुंठ बनवतो। सर, आल्यापासून सुंठ हे एक नवीन उद्योग आहे, कारण 8 वर्ष झालं मी उद्योगासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती करतो। हे उद्योग पाहिला नव्हता। हे काय प्रकारे उद्योग कसा असतो, ह्याची काय संकल्पना नेमकी? कसं आहे सर, मसाल्यामध्ये आल्याला मेन स्थान आहे आणि आयुर्वेदिक कंपनीला याला प्रचंड मागणी आहे। आता काय झालेलं आहे, गेल्या 2-3-4 वर्षामध्ये आल्याचं इतकं उत्पन्न आमच्या भागात वाढलेलं आहे की लोकांचं अतोनात नुकसान व्हायला लागलेलं आहे। त्याच्यामुळं आम्हाला याच्यावरती काम आधीपासूनच चालू होतं। आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली की बाबा आपल्या भागात आलं पिकतंय तर आपण त्याच्यावर का प्रोसेस करू नये। 2 पैसे शेतकऱ्यांना बी मिळणार आणि त्याच्यातून काही माणसांना रोजगार बी उपलब्ध होईल आणि आपल्याला बी त्याचा काहीतरी बिझनेस नवीन चालू होईल। बरोबर, आमच्या भागामध्ये नव्हता हा बिझनेस, म्हणून हा आम्ही एक नवीन बिझनेस स्टार्टअप केलेला आहे। आता ही प्रोसेस कशी असते? जसं तुम्हाला अद्रक लागती, तुम्ही कुठून खरेदी करता? खरेदी केल्यानंतर प्रोसेस कशी प्रोसेस असते? आपण ह्याच्यामध्ये 2 टप्पे ठेवलेत। आपण स्वतः शेतकऱ्यापासून खरेदी करतो, म्हणजे बांधावरती आपले लेबर शेतावरती काढून माल धुवून तिथं काटा पेमेंट जो काय बाजारभाव असेल त्या पद्धतीनं आपण त्याचे पैसे करून पैसे शेतकऱ्यांना देऊन आणून आपण इथं प्रोसेस करतो। हे एक भाग। आणि दुसरा भाग, ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचं काढायचं आहे आणि आपल्याला पोच करायचा आहे तसं घेतो। कमी पडला तर आम्ही व्यापाऱ्यांच्याकडे बी माल घेतो। अच्छा, आता ही जी आल्यापासून सुंठ बनवतात ह्याच्यात आणखीन एक प्रकार आहे, त्याचे स्लाइस म्हणजे चिप्स कट करून ते कसं ऍक्च्युली हा एक प्रकार आहे, हा सुंठ हा बनवणे। आणि दुसरा प्रकार म्हणजे हा छिलका काढलेला आहे, याची सुंठ बनणार, ह्याची सुंठच बनणार। आणि दुसरी पावडर बनवायची असेल तर याचं 2 कटिंग करून चिप्स बनवायचे, ते पावडर साठी सोपं पडतं। अच्छा, आता ह्याची कटिंग कसं करतात आणि ते कटिंग कुठे विकले जाते? ऍक्च्युली आता ह्याची कटिंगची आपल्या इथं बी मागणी आहे आणि बाहेरच्या राज्यात मागणी आहे, बाहेरच्या देशात बी याची मागणी आहे। हे कटिंग केलेला माल आहे। अच्छा, याची पावडर बनवायला सोपी पडते, म्हणजे बरोबर आल्याची पावडर झाली। अच्छा, आणि सुंठची पावडर जर करायची असेल तर ह्या सुंठ ड्राय केलेली याचीच पावडर बनवली जाते। अच्छा, आता हे कट कसं करता? ऍक्च्युली काय करतो आपण, याच्यासाठी लेबर लावतो आणि लेबर करून ह्या आल्याचे 2 तुकडे करतो असे, बरोबर सेंटरनं। आणि हे 2 तुकडे केले की हे वाळायला सोपं पडतं, फास्ट मध्ये वाळतं आणि हे पावडर करायला बी सोपं पडतं। अच्छा, असे कट करायचे, त्याला वाळवायचं आणि पावडर करायची अशी। ओके, हे पहा, हे 2 प्रकारचे असे होते। एक नॅचरल पावडर म्हणून अशी सुंठ पावडर बी बनली जाते आणि बाकीचं हे भट्टी लावून आपण एक केली जाते सुंठ। आता ही ह्याच्या आल्याची सुंठ बनवायची आणि ह्याची पावडर बनवायची, ह्याची पावडर बनायची। ओके, 2 याच्यामध्ये प्रकार असतात। अच्छा, आता मला सांगा की आता इथं क्लीन केलं, इथून पुढे आल्यापासून सुंठ बनवायची प्रोसेस कशी असते? साधारणतः हे आल्यापासून सुंठ बनवण्याची प्रोसेस ही साधारणतः 15 दिवस चालते। आल्यापासून सुंठ आलं याच्यात टाकल्यानंतर याच्यात पॉलिश होता, पॉलिश होऊन तिकडे जाऊन त्याची भट्टी लागली जाते, भट्टी लागून परत हे शेड नेट वरती पसरलं जातं, उन्हानं वाळवायचं, नॅचरल उन्हात वाळवलं जातं। आणि 15 दिवसानंतर परत एकदा ह्या मिशन मध्ये घालायचं, दुसऱ्या मिशन मध्ये घालायचं, तिथं परत एकदा पॉलिश करायचं आणि परत एकदा ते परत उन्हात घालायचं। म्हणजे 2 टप्पे। पहिल्या वेळेस उन्हात किती दिवस ठेवायचं त्याला? पहिला दिवस साधारणतः 12 ते 13 दिवस, म्हणजे ऍक्च्युली उन्हाची कशी परिस्थिती आहे त्या पद्धतीने, काही वेळेला 10 दिवसात येणार, काही वेळेला 9 दिवसात, आणि काही वेळेला जर ऊनच जास्त नसेल तर 1-2 दिवस जास्त जाणार। अच्छा, आता पहिल्या वेळेस आपण 8 ते 10 दिवस किंवा 12 दिवस वाळवलं, पुन्हा त्या डबल मशीन मध्ये टाकलं, आता तुम्ही म्हणता तिथं भट्टी, भट्टी नेमका हा काय प्रकार? भट्टी हा म्हणजे कसा आहे, भट्टीचा विषय म्हणजे कसा आहे सर, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये
हा असा माल आपण ढीग लावलेला आहे आता. बरोबर. असेच हे 2-3 असे आपण ढीग लावतो. लाईन ढीग लावायची. लाईन ढीग लावतो. लाईन ढीग लावल्यानंतर ह्याला असं बेदाण्याला जी सेम प्रोसेस आहे तशा पद्धतीने आपण भट्टी लावतो आणि परत दूर करायचा. हा त्याचा दूर केला जातो. जसं बेदाण्याची प्रोसेस आहे ती सेम आहे. आणि परत ते साधारणतः सकाळी उठून व्यवस्थित बघायचं आपण व्यवस्थित सगळं झालेलं असेल तर ती भट्टी खोलायची आणि परत हा माल वाळत घालायचा. साधारणतः 10 ते 12 दिवस बाहेर वाळवायचा. नंतर परत वाळल्यानंतर गोळा करायचा. परत एका ह्या मशीनला आपण परत एकदा पॉलिश करायचं आणि परत एकदा भट्टी द्यायची आणि परत एकदा आपण उन्हात वाळत घालायचं 2 दिवस. परत 2 दिवस वाळवल्यानंतर परत आपला पूर्ण माल ओके मार्केटला. मला सांगा की आपण जसं गृहीत धरा की 10 क्विंटल शेतकऱ्याकडून आपण ताजी अद्रक घेतली, ती प्रोसेस करून तयार म्हणजे फाईन प्रोडक्ट किती होतं त्यात तयार? साधारणतः 1 किलो सुंठ आपल्याला बनवण्यासाठी 7.5 ते पावणे 7 किलो आपल्याला अद्रक लागतं. म्हणजे फाईन प्रोडक्ट म्हणजे 1 किलो फाईन अद्रक साठी सुंठसाठी 6.5 ते 1 किलो सुंठ बनवण्याला 6.5 किलो आलं लागतं आपल्याला. म्हणजे 6.5 किलो कच्चा माल घेतला, कच्चा माल तर त्यात 1 किलो सुंठ बनते. बरंच त्यात नुकसान होतं. परत नुकसान होतं. अच्छा. त्याच्यामध्ये याचा कसा असतो ड्राईचा रेशिओ असतं आणि याच्यामध्ये कसं असतं पाणीचं याच्यामध्ये आणि 2-3 जाती आहेत. हे ऍक्च्युअली सुंठ बनवण्यासाठी औरंगाबाद बीज चांगलं असतं, त्याचा आउटन चांगला येतो. बाकीचा सातारा वगैरे जर ही बीज असेल तर ते 7.5 पतूर जाणार. परत 6.5 1 किलो वाढणार. हा परत आणि 1 किलो वाढणार. तिनं सुंठ बनवण्यासाठी माहीम 2 किंवा औरंगाबाद ही बेस्ट क्वालिटी आहे. अच्छा. आणि आमच्या भागामध्ये आता बऱ्यापैकी शेतकरी सगळे औरंगाबाद बीज लावायला लागलेले आहेत. आता ज्याच्यात 1 किलो म्हणजे 1 किलो मागे जर 1 किलो जर फरक पडत असतं तर खूप मोठा आहे. आता समजा कच्ची आले म्हणजे अद्रक म्हणतो आपण कधी कधी, कच्ची अद्रक आणि तयार केले अद्रक ह्याचे भाव कसे असतात? घेताना कसं घेतात आणि विकताना कसं विकतात? म्हणजे शेतकऱ्यापासून कसं घ्यायचं का? शेतकऱ्यापासून एक पार्ट असा आहे की डायरेक्ट आम्ही जो बाजारभाव आजचा जो बाजारभाव त्या बाजारभावानं जो असेल तो त्या बाजारभावानं डायरेक्ट बांधावरती रेट ठरला जातो. आमचे लेबर असतात, आम्ही खांदणी करून धुलाई करून काटा करून त्यांचे पेमेंट तिथं करून आम्ही आणलं जातं. तुम्हीच आम्ही घेऊन येतो. आणि दुसरा एक पार्ट आहे की डायरेक्ट शेतकरी बी आम्हाला काढून धुवून देतो. जो बाजार असेल त्या बाजाराच्या हिशोबाने. आता तुम्ही आल्यापासून सुंठ बनवली, त्याचं जे फाईन प्रोडक्ट आहे त्याचे मार्केट कुठं कुठं उपलब्ध आहे? त्याबद्दल त्याचे मार्केट कसं आहे माहिती आहे का? आता त्याचे मार्केट म्हणजे आपल्या गल्ली बसूनच चालू आहे सर. कसं? कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुंठ हे प्रत्येकाच्या आहारामध्ये मसाल्यामध्ये आहे. ऍक्च्युली हे बऱ्याच लोकांनी माहिती नाही. कारण की कमीत कमी म्हणजे सर्वात गरीबातला गरीब जरी माणूस असला तर तो सुंठ खातोयच. मसाल्यातनं खातोय, चहातनं खातोय किंवा मेडिसिन मधनं खातोय, पण हे लोकांनी माहिती नाही. बऱ्यापैकी आता लोक याच्याकडे वळलेत. त्यामुळे लोकांनी आल्याचं महत्व काय? आता वडापाव मध्ये सगळं अद्रकच आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये भाज्यामध्ये आता अद्रकाची पेस्ट आहे किंवा अद्रक वापरायला लागलेत आणि हे आयुर्वेदिक आहे पूर्ण. आता तुमच्याकडे जवळपास 4-5 टन माल स्टॉक आहे जे फाईन प्रोडक्ट आहे. आता तुम्ही लोकल मार्केटला विकणार का कुठं मोठ्या बाजारपेठेत जाणार? आता ऍक्च्युली आमच्याकडे जो आता तयार झालेला माल आहे हे जशी ऑर्डर आम्हाला भेटेल. आणि महत्वाचा विषय कसा आहे, शेतकऱ्याला आम्ही रोख पेमेंट करतोय. आम्हाला रोख पेमेंट करणारा भेटला की आम्ही कुणालाही माल देणार. आम्ही भाव चेक करायचा, टाकायचं. अच्छा. एक्सपोर्ट वाला भेटला, एक्सपोर्ट वाला रोख पेमेंट असेल तर त्याला द्यायचा. आपल्या साधा सिटीतला, सांगलीतला आला, कोल्हापूर मधला आला, त्या पुण्यातला आला, त्याला आम्ही देऊन टाकतो. एक्सपोर्ट वाले येतात का ग्राहक? म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट वाल्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट येतात, पण एक्सपोर्ट वाल्यांचं काय महत्वाचा विषय 15 दिवसाच्या पेमेंटला साईट मागतात आम्हाला. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पेमेंट बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही काय करतोय आता सध्या तर आता माल पुणे आणि मुंबई आणि सांगली हे आमच्याकडे आता कॉन्टॅक्ट चालू आहे, त्यांना आम्ही आता माल पुरवतोय. अच्छा. हे जे दत्तात्रय शेटे आहेत ना, 27-28 वर्षाचं पोरग आहे आणि या वयात पलूसच्या MIDC मध्ये हा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे शेतीशी रिलेटेड असलेला अद्रक शेतकऱ्याच्या बांधव जायचं, यांचेच माणसं यांनीच अद्रक खांदायची, घेऊन यायचं, इथं प्रोसेस करायची, फाईन अद्रक पासून सुंठ तयार करायची आणि विकायची. आता ही जी प्रोसेस आहे त्या मशीन मध्ये नेमकं काय करायला लागलेत तुम्हाला थोडक्यात दाखवतो. दत्ता सर काम करत करत बोलते त्यामुळे काही गोष्टी समजून घ्या. आता दत्ता सर वर टाका, ते टाका. हा इकडे या. आता इथून प्रोसेस सांगा. आता तुम्ही हे अद्रक आणली, त्याला धुतलं, आता इथून टाकून ही सगळी प्रोसेस सांगा कसं काम करते मशीन. ही ऍक्च्युली ही आता कसं आहे, पॉलिश करायची मिशन आहे. त्याच्यामध्ये हे टाकलं जातं. हे जसं वर वतल तसं हे पुढे पुढे सरकत असतं. अशा पद्धतीने हे आहे.
आणि ह्याच्यात फक्त छिलटे निघतात का ह्याचा कचरा हे बघ कचरा बाहेर निघते छिलटे आहेत नाही सगळे हा हे सगळे चिलटे आहेत हे पहा, हे छिलटे हे सगळे कचरा याचा निघत असतोय खाली दाखवा कचरा तो गुड म्हणजे पूर्ण ह्याचे साल निघायला लागली त्याची. पूर्ण साल त्याला काय चुकून माती असेल दगड असेल तर हा सगळा निघाल इथं क्लीन होतो हे. इथं क्लीन होऊन इथं पुढे पडतो येत असतात आणि इथून पुन्हा त्याचे ढिगारे टाकायचे हा परत तसे त्याला पुन्हा धूर द्यायचा. हा परत नंतर ना त्याला आपण गंधक देतो ही अशा पद्धतीत ही आल्यापासून सुंठ बनवण्याची प्रोसेस चालते. एक्सपोर्ट सुद्धा माल होतो. दत्ता सरच्या म्हणण्यानुसार 15 दिवसासाठी किंवा एक्सपोर्ट वाले जर पैसे कुठे त्यांच्या कुठे मागे लागतात. अशा पद्धतीत ही जी दत्तात्रय शेटे आहेत यांचा हा आल्यापासून सुंठ बनवण्याचा व्यवसाय चालतो हे पा. आणि विशेष म्हणजे संध्याकाळी 9-9:30 पर्यंत डबल शिफ्ट मध्ये यांचं काम चालतं. वाळवण्याचं आसन धूर देण्याचं आसन मध्ये पूर्ण या गोडाऊन मध्ये स्टॉक ठेवलेला आहे त्यांनी. आणि विशेष म्हणजे 4 ते 5 टन फाईन प्रोडक्ट यांच्याकडे स्टॉक आहे जे बाजार समितीचं गोडाऊन आहे महत्वाचा विषय त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्याला फसवण्याचा काही विषय नाही. जागा आहे ही बाजार समितीची आहे आणि आम्ही लायसन घेऊन बाजार समितीमध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे. हे बाजार समितीचं आहे बाजार समिती राष्ट्रीयकृत कृषी विकास अंतर्गत आहे हे आणि बाजार समितीनेच आम्हाला इथं जागा दिलेली आहे बाजार समितीने आम्हाला काम करायला परमिशन दिली. अच्छा हे किती दिवसापासून व्यवसाय चालू आहे? हा आता साधारणतः इथं येऊन मला 1 वर्ष झालं. याच्या आधी माझ्या दुसऱ्या साईटवर होता काम म्हणजे दुसरीकडे होता. दत्ता सर तुम्ही आता आल्यापासून सुंठ बनवली त्याचे असे काप करून त्याची पावडर बनवली व तुम्ही आता आल्यापासून जी सुंठ बनवली त्याची तुम्ही पावडर सुद्धा विकताय त्याबद्दल हो, आता त्याची काय केलंय माहितीये का मार्केटला मी जरा ऑब्झर्व केलं बाजारमध्ये म्हणा मोठमोठ्या मॉलमध्ये सुंठची पावडर मी जरा बघितली. सुंठ तर ओरिजिनल भेटते त्याचा रेट कमी जास्त असेल हा काय विषय नाही पण ऍक्च्युली लोकांनी सुंठ पावडर काय ओरिजिनल भेटत नाही माझ्या लक्षात आलं. मिक्स यायला लागले त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ डाळीचं पीठ मिक्स यायला लागलं हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग माझ्या डोक्यात काय आलं आपण सुंठ बनवतोय म्हणून आपण का पावडर बनवायची नाही लोकांना चांगलं दिलं पाहिजे. ओरिजिनल स्वामिनी या ब्रँडनं आपण काय केलं सुंठ पावडर आपण चालू केलेली आहे ना आता बऱ्यापैकी पलूस सांगली बाजारमध्ये मॉलमध्ये आपलं तर चालू आहे प्रोडक्शन. अच्छा म्हणजे आल्यापासून सुंठ तर देताच तुम्ही? हो देतोय. पण त्याच्यापासून पुन्हा पावडर बी आपण चालू केलेली आहे. पावडर किती किलो मध्ये पॅकिंग मध्ये असते? आता सध्या तर आता साधारणतः अर्धा किलो पासून आपण 30 किलोचे पॅकिंग पासून आपण काम चालू आहे आपलं. अच्छा आता ही जी अद्रकीची सुंठची पावडर आहे कुठल्या बाजारपेठेत विकता कशी विकतात ती? आता सांगली पलूस आणि कोल्हापूर आणि पुणे आणि जे आपल्या बाजूच्या आजूबाजूचे जे खेडे आहेत जिथं समजा बाजार मोठे ते बाजारवाले आपल्याकडे येऊन घेऊन जातात 25 किलो 50 किलो आपल्याकडे येऊन ऑर्डर घेऊन आपल्याकडे स्टॉक न न्यायची रिटेल मध्ये तिकडे विकायची. आता एक गोष्ट सांगा हा शेतीशी रिलेटेड व्यवसाय तुम्ही शेतकरीच आहेत हो तुम्ही हा व्यवसाय निवडला बरोबर काय सांगाल की आतापर्यंत हा व्यावसायिक प्रवास कसा राहिला आर्थिक गणित कशी असते त्याचे? आता बेस्ट आहे स्वामींच्या कृपेने एकदम बेस्ट चालू आहे. आता जे आपले शेतकरी किंवा तुमच्यासारखे जे तरुण उद्योजक आहेत किंवा तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल काय सांगाल तुम्ही? बाबा आपल्याला कुठला व्यवसाय बनवायचा आणि करायचा आहे त्याच्यावर निवडायचा आणि त्याच्या पाठीला रात ना दिवस त्याच्या पाठीमागे लागायचा आणि ते व्यवसाय पूर्ण करायचा नादच करायचा. हे आहेत दत्तात्रय रामचंद्र शेटे बांबुर्डे नावाचं एक खेडेगाव आहे पलूस पासून अगदी 3-4 किलोमीटरवर यांचा व्यवसाय पलूस MIDC मध्ये आहे. शेतकऱ्याच्या बांधव जायचं यांचे कर्मचारी किंवा यांचे कामगार घेऊन ते अद्रक काढायची आणायचे त्याला पॉलिश करायचं त्याच्यापासून वाळून त्याची सुंठ बनवायची आणि त्या सुंठीपासून पावडर बनवायची आणि विकायची. अशा पद्धतीचा त्यांचा हा व्यवसाय चालतो आणि खरंच ना स्वामींच्या कृपेनं चढ उतार बिझनेस मध्ये असते. ह्यांनी व्यवसाय सुरू केले आणि आज समाधानी. कसं आहे काही गोष्टी आकड्यात तुम्हाला सांगता येत नाहीत काही गोष्टी समजून घ्या पण या वयात हा माणूस समाधानी आहे. 10-12 लोक कामाला आहेत स्वतःला व्यवसाय आहे पंचायत समितीच्या ह्याच्यात त्यांचं गोडाऊन आहे सगळं अधिकृत आहे. अशा पद्धतीने त्यांचा हा व्यवसाय चालतो. दत्तात्रय शेटे या तरुणाचा तुम्हाला आल्यापासून सुंठ बनवण्याचा आणि सुंठीपासून पावडर बनवण्याचा व्यवसाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो तुम्हाला जर या व्यवसायाबद्दल माहिती पाहिजे असेल तुमची अद्रक यांना विकायची असेल किंवा यांच्याकडून सुंठ असेल पावडर असेल जर घ्यायची असेल तर स्क्रीनवर यांचा नंबर चालतोय त्याच्यावर एक फोन करा आणि संपूर्ण माहिती घ्या. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद आणि हो कमेंटमध्ये नक्की लिहा जय जवान जय किसान.